स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी। शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 7वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर घरी ये जा असणाऱ्या शिक्षकानं लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली। या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालाय। संशयित विजय भागवत कुंडलकर, वय 36, मूळ राहणार कोकलमोहा, तालुका शिरूर कासार, जिल्हा बीड, सध्या राहणार म्हाडा कॉलनी शहापूर, याला पोलिसांनी अटक केली। त्याच्या विरोधात पीडित मुलीच्या आईनं फिर्याद दिली। शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे परिसरातून संताप व्यक्त होतोय। संशयित शिक्षक एका संस्थेत काम करतो। पीडित मुलीच्या कुटुंबियांची व संशयित शिक्षकाची काही वर्षापासून ओळख आहे। त्याच्या घरी येणं जाणं होतं। पीडित मुलगी त्याला मामा म्हणायची। 16 मार्च रोजी सकाळी 9 ते 10च्या सुमारास घरी कोणी नसल्याचं पाहून संशयित शिक्षक पीडित मुलीच्या घरी आला। त्याने पीडित मुलीला जवळ बोलावून तिच्याशी अश्लील चाळे केले, बलात्काराचा प्रयत्न केला। पीडितेला धमकी देत तुझ्या आईला काही सांगू नको, नाहीतर तुला जिवंत सोडणार नाहीची धमकी दिली। घडलेला प्रकार समजल्यानंतर आईला मोठा धक्का बसला। तिने तातडीनं शहापूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती दिली। पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या। त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक किशोर साबळे यांनी महिला दक्षता समितीच्या सदस्य यांच्यासमोर पीडित मुलीचा इन कॅमेरा जबाब नोंदवला। नराधमा विरोधात बाललैंगिक अत्याचार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला। या घृणास्पद कृत्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे।